एवढं ते पूर्वी देव आणि ऋषींनी प्रगट केला, आता हे दुष्ट मतावाले त्याला प्रगट करतात, एवढाच फरक आहे. पण प्रगटच करतात. म्हणजे राजाचाच पोरगा राजा होतो असं नाही, लोकांचं मत परिवर्तन झालं तर पानटपरीवाला आमदार आणि खासदार होतो, अशी उदाहरणं आपल्या महाराष्ट्रात यंदाही झालेली आहे. मराठवाड्यात एक आमदार पानपट्टीवरचं काम करणारा आमदार झाला. तेव्हा राजाला प्रगट करण्याची पद्धती त्यावेळेला जशी होती तशी आज आहे, फक्त पद्धतीत फरक आहे. हा पृथू प्रगट झाल्यानंतर महाराज प्रगट झालेल्या राजाने काय काढावं हे चिंतन करण्याजोगं आहे. भगवत अवतार जेव्हा प्रगट झाले तेव्हा सगळ्यात पहिले प्रतिक्रिया काय झाली की प्रगट झाल्याबरोबर देवता ऋषी त्यांची स्तुती करायला लागले. तर पृथ्वी राजाने सांगितलं माझी स्तुती करू नका, बंद केली स्तुती. मला ज्या हेतून प्रगट केलंय ते काम सांगा. मला आता सुद्धा मतावर प्रगट झालेल्या राजाने हा आदर्श लक्षात ठेवावा. नाहीतर नेमकं असं होतं, निवडून आल्यावर 6-6 महिने सत्कार सभा घेतात आणि सत्कार सभेची समाप्ती आणि त्यांच्या आमदारकीची समाप्ती बरोबरच होते. इतकं ते चंचल झालेली आहेत मंत्रीपद. पहिल्यासारखं स्थिर राहिले नाही. आता सगळ्याला संधी देणं हे काही अर्थानं फायद्यात आहे, काही अर्थानं तोट्यात आहे. महाराज पूर्वी वंश परंपरेनं त्याचे काही गुणधर्म येत होते, आता ते सुटलं. त्याच्यानंतर लोकतंत्र सुरू झाल्यावर किमान 5 वर्ष तरी काम करायला संधी होती. आता सगळ्याला संधी द्यायची म्हणून दर वर्षाला महापौर सरपंच बदलतात, त्याला कामच करता येत नाही, फक्त पद सांभाळलं जातं, काही करता येत. म्हणजे पद महात्म्य वाढलं, कार्य महात्म्य कमी होत चाललं, अशी विचित्र दशा झाली. तेव्हा तो पृथू काय म्हणाला, माझी स्तुती करू नका, मला प्रगट कशा करता केलं ते काम सांगा. आता सुद्धा निवडून आलेल्यांनी हा आदर्श घ्यायला पाहिजे की ज्या करता निवडून आणलंय ते काम करण्यात वेळ द्या, सत्कार फेटे बांधून घेण्यात वेळ देऊ नका. पण आमचा बराच वेळ त्याच्यातच जातो. दोघंही एकमेकाला फसवायला पाहतात. प्रजेला वाटतं एका फेट्यात आपण 10-20 हजाराची योजना मंजूर करून घेऊ. दोघंही थकास महाथक असतात. तो सभेमध्ये येतो, तोंड देखली मोठी आश्वासनं देतो, करत काहीच नाही. दोघंही थकास महाथक असतात. विचित्र विचित्र अवस्था आहे. इकडे जायचं नाही. संकेत एवढाच करायचा आहे, पृथ्वी राजा कामपुरुषार्थ या शब्दाचा अर्थ फक्त स्त्री संबंध यालाच फक्त काम म्हटलेलं नाही, तर मनुष्याच्या अंतःकरणामध्ये सतत तैल धारवत नॉनस्टॉप चाललेलं जे मनोराज्य रूपी यंत्र आहे, मला जागृत झाल्यापासून झोपेपर्यंत बिना स्टॉप हे नॉनस्टॉप यंत्र चालू असतं प्रत्येकाच्या. काही ना काही मनाच्या समोर विचार तरंगत असतात आणि या अनंत विचाराच्या माध्यमातून ज्या ज्या विचारांची इच्छेत परिणिती होते, वासनेत परिणिती होते, त्या सगळ्याला काम म्हणतात. म्हणून स्थितप्रज्ञ म्हणताना प्रजहात यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान सर्वान कामान प्रजहाते. मग सर्वान शब्द जर काम शब्दाचा अर्थ एकांगीत असता तर सर्वान शब्द वापरायची गरज नव्हती. तर आपल्या मनामध्ये येणारे जे जे संकल्प तीव्र इच्छेत आणि वासनेत परिणित होतात त्या सगळ्या कामना आहेत असं आहे. आणि या सगळ्या कामांवर विजय केला पाहिजे. केवळ फक्त स्त्री संबंध एवढा एकच काम शब्दाचा मर्यादित अर्थ नाही. आणि या सगळ्यांवर जर विजय करायचा असेल तर शास्त्रानुसार कर्तव्य कर्माने विजय करता येतो. लक्षात घ्या, कामनेची पूर्ती. महाराजांच्या शरणानंदजीचे 2 साधनेचे पैलू सांगायचे की 2 पद्धतीनं प्रजहाती करता येतं कामाला. काही काम विवेकानं हटाव मोहीम वापरावी लागते आणि काही कामांच्या बाबतीत मिटाव मोहीम वापरावी लागते. भूक लागली आहे, हे हटाव पद्धतीने मिटेल का मिटाव पद्धतीने मिटेल? हातावने मिटणार नाही. लक्षात घ्या, लक्षात घ्या. तर काही कामना मिटाव पद्धतीने मिटवायच्या आणि काही कामना ज्या अनावश्यक आहेत, ज्या अविवेकानं निर्माण झालेल्या आहेत, त्या हटाव पद्धतीने मिटवायच्या. लक्षात घ्या.
तर कामना दूर करण्याच्या या दोन मोहिमा आहेत, हटाव आणि मिटाव. तेव्हा पृथ्वीराजाने राजभूमिकेमध्ये या हटाव मिटाव पद्धतीनं आपला जीवन संपण्यापूर्वी सर्व कामना समाप्त केल्या. म्हणून कामपुरुषार्थाचं प्रतीक म्हणून पृथ्वीचं चरित्र आहे. त्याने या दोन मोहिमेनं आपलं जीवन काही हटवलं आणि काही मिटवलं. प्रजापालनाच्या दृष्टिकोनातून जे कर्तव्य होते ते करून मिटवले, लक्षात घ्या. आणि ज्या अनावश्यक गोष्टी होत्या त्या हटवून संपवल्या. तर प्रजाहात यदा कामांना या दोन मोहीम वापराव्या लागतात, हटाव आणि मिटाव. अत्यावश्यक गरजेच्या गोष्टी मिटावून भागवा आणि अनावश्यक आकर्षण हटावून बाजूला करा. लक्षात घ्या. अत्यावश्यक गोष्टी केल्यानं काही बिघडत नाही. महाराज अगदी विदेही सिद्ध पुरुष जरी ज्ञानी जरी झाले तरी काही गोष्टीला नुसतं मनाचं ठरवणं कामाला येत नाही. वेगानं पाणी तुम्ही पिताना पाणी प्यालात, मग आता लघवी लागली मग जावं लागेल की नाही. अति तीव्र वेदनेनं जे मिटवल्यानं भागणार आहे ते मिटवा आणि जे हटवल्यानं भागणार आहे ते हटवा. अर्थात याच्या करता सुद्धा विवेक गरजेचा आहे. जे हटावं त्याला मिटाव लावलं तरी चुकेल आणि जे मिटावं त्याला हटावं लागलं तरी चुकेल, असं आहे. तेव्हा ही धारेवरची कसरत आहे. पण या दोन शस्त्राच्या आधारानं तुम्हाला प्रजाहात यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान या पूर्वार्धाचं आचरण करता येईल. आणि हा पूर्वार्ध जर तुमच्या जीवनात उतरला तर गीताकार त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. आणि हटाव मिटावून हे मिटलं की एक वैशिष्ट्य तयार होतं, तुम्ही तुमच्यामध्ये रमतात. पण हे आत्मना तुष्ट स्थित प्रज्ञ तदोच्यते. हे हटाव मिटाव मोहीम तुम्ही न राबवल्यामुळं आत्मनेव आत्मना तुष्ट मध्ये तुम्ही राहत नाही, दुसऱ्याच कोणत्या तरी पदार्थामध्ये तुष्टीच्या कल्पना करून त्याच्यामध्ये भरकटत फिरता. काम पुरुषार्थ करायचंय म्हणजे हे आमच्या पृथ्वीनं हे केलं. प्रगट झाल्याबरोबर जे गरजेचं होतं, काय गरजेचं होतं? प्रजा दुःखी आहे, राजाचं कर्तव्य आहे प्रजा सुखी झाली पाहिजे. प्रजा दुःखी का आहे? पृथ्वी धान्य देत नाही. सगळ्यात पहिली मोहीम केली, पृथ्वीवर राग काढला. पृथ्वी गायचं रूप घेऊन शरण आले. विचारलं, मी प्रजा आहे, ही प्रजा आहे, प्रजेला आवश्यक असणारं अन्न तू का देत नाही? तिचं उत्तर पटलं. तिनं सांगितलं, महाराज हा दोष माझा नाही, तुमच्या आधी जो अनुशासक होता तो धर्मानुसार नव्हता, म्हणून त्याच्या आचरणानं मला त्रास होऊ लागला. गाईचं वासरू जर गाईला त्रास देऊ लागलं तर गाय पान्हा चोरत असते. जर मारणारा मार्क वासरू जर शिंगानं तिला मारायला लागलं, पान्हा चोरून घेते. तसं हे मार्क वासरू होतं तुमच्या आधीच, त्याच्यामुळे मी पान्हा चोरलाय. तुम्हाला जर माझ्यातलं दूध पाहिजे असेल, पदार्थ रूपी दूध, तर प्रेमी वासरू माझ्या समोर आणा, माझ्यातलं दूध आपोआप बाहेर पडेल. प्रेमी वासराला पाहिल्यावर गाय आपोआप पान्हावते, असं आहे. दोघे ढुसण्या मारतात, पण ढुसण्यामध्ये अंतर आहे. प्रेमी वासराची ढुसणी तान्ह्याचे लागता घटे, त्याने अधिकची पान्हा फुटे. आणि खट्याळ वासरू असतं तेही ढुसणी मारत, पण त्याच्या त्रासानं गाय आपला पान्हा चोरते. उपाय पटला. पटल्याबरोबर सगळ्यात पहिला पुरुषार्थ काही केला असेल तर लायक लायक वासरांना आणलं. प्रत्येक पशु, व्यक्ती, देव सगळ्याचे प्रतिनिधित्व, राक्षसांचं प्रतिनिधित्व प्रल्हादाने केलं.
सिद्धांत प्रतिनिधित्व कपिलाने केलं, माणसांचं प्रतिनिधित्व स्वयंभू मनूनी केलं. हे सगळे वासर बनले. पशूंचं प्रतिनिधित्व बैलांनी केलं, हिंस्र पशूंचं प्रतिनिधित्व सिंहाने केलं, वृक्षांचं प्रतिनिधित्व वडाने केलं. अशा प्रकारे कोण कोण वासर झाले त्याचं वर्णन आलेलं आहे. आणि त्या त्या प्रकारे त्यांना लागणाऱ्या सामुग्री या प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रेमी वासरानं पृथ्वीमधून दोहन करून घेतलं. पृथ्वी दोहन हा एक अधिदैविक चमत्कारही आहे. मला काही लोक त्याचं फक्त बाहेरच अंग सांगतात. पृथ्वीनं बहिरंग अंगाने प्रयत्न केला. पृथ्वी सुजलाम सुफलाम केली, धरण बांधले, पृथ्वीला समतल केलं. काही लोक पृथ्वी दोहनाचा फक्त एवढा एकच रूपकात्मक अर्थ सांगतात, दुसरा अर्थ सांगतच नाही. मी सांगत असतो, पृथ्वी ही जशी एक तत्व आहे पंचमहाभूतापैकी, तसं पृथ्वी ही अधिदैविक दृष्ट्या एक देवताही आहे. म्हणून ती गायीचं रूप घेऊ शकते. तिनं गायीचं रूप घेतलं ही केवळ कल्पना नव्हे, तर हा ऋषी मुनींचा साक्षात अनुभव आहे. मी काल जसं सांगितलं की नद्यामध्ये दिसणारं पाणी हे एक जलतत्व आहे आणि त्या पाण्याच्या अंतरंग शक्तीमध्ये जलदेवता असते. ऋषी मुनींना गंगेचं दर्शन झालंय, गंगेशी बोलणं झालंय. गंगेचं वाहन मगर आहे, यमुनेचं वाहन कासव आहे, नर्मदेचं वाहन मगर आहे, परंतु नर्मदा मगरीवर बसलेली आहे, गंगा मगरीवर उभी आहे. गंगा द्विभुजा आहे, नर्मदा चतुर्भुजा आहे. नर्मदेच्या 2 हातामध्ये शिवलिंग आहे. तर प्रत्येकाचं वेगवेगळं ध्यान वर्णन केलंय. ऋषी मुनींची त्यांच्या बरोबर वार्ता झालेल्या आहे. शरयूचं सुसर वाहन आहे. अशा वेगवेगळ्या नद्यांची वेगवेगळी वाहन आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या मुद्रा आहेत, त्यांचे वेगवेगळे स्वरूप आहेत. तर एक आहे जलतत्व आणि एक आहे जलदेवता. तसं पंचमहाभूतापैकी पृथ्वी हे एक तत्व आहे आणि पृथ्वी ही एक देवताही आहे. आणि ज्यावेळेला ती देवता रूपाने अनुभव घेते त्यावेळेला मात्र ती गाय रूपाने येते, तिचं दोहन होतं. हे सगळं सत्य आहे. आणि नेमकं याच अंगावर काही आधुनिक बुद्धिवादी लोकांचा अविश्वास निर्माण करतात की पुराणामध्ये हे सगळे रूपक सांगितले, असं काही घडलेलं नाही. अरे असंही घडलेलं आहे, हे लक्षात घ्या. तुमच्या काळात आता ती अधिदैविक शक्ती कमी प्रगल्भ आहे म्हणून तुम्ही नाही म्हणतात. आता यंत्रयुग आहे, पूर्वी मंत्रयुग होतं, मंत्राने अग्नी प्रगट करत होते. आता ते लुप्त झालं म्हणून ते होतच नव्हतं असं म्हणायचं काही कारण नाही. अहो, हे यंत्रयुग सुद्धा एखाद्या वेळेला लुप्त होईल. मोठं जर आता जर एखाद्या वेळेस युद्ध झालं, महायुद्ध, आणि त्या महायुद्धामध्ये जर अणुबॉम्बची लढाई झाली तर हे सगळं विज्ञान बेचिराख होईल आणि पुढे निर्माण होणारी प्रजा असा काही कॉम्प्युटर आणि फोन आणि टीव्ही होते हे मानायला तयार राहणार नाही. कसं शक्य आहे असं म्हणते. तेव्हा हे याबद्दल ते जसं म्हणतील तसंच आपण आता मंत्रयुगाबद्दल म्हणून राहिलो नाही. मंत्रयुग एक काळ खूप प्रगल्भ होतं आणि ते सत्य होतं. अधिदैविक सृष्टी होती, त्याप्रमाणे देवतांची रूप ऋषी मुनींना दिसत होते, त्यांच्याशी संवाद होत होते. तर पृथ्वीबद्दल जे भागवतात वर्णन आहे पृथ्वीराजाच्या काळातलं, हे एक वास्तविक वर्णन आहे. कारण राजा पृथ्वी हा अवतार होता. तर पृथ्वी दोहन घडलेलं आहे. आणि पृथ्वी दोहन झाल्यानंतर सुजलाम सुफलाम पृथ्वीला केलंय. त्यानंतर राजांनी कर्तव्य कर्माच्या दृष्टिकोनातून समाजाला आदर्श दाखवण्याकरता यज्ञ केले. यज्ञ संस्कृती ही सदाचार टिकवण्याच्या दृष्टीनं, उदारता टिकवण्याच्या दृष्टीनं, देवता उपासनेच्या दृष्टीनं अशा विविध अंगाने आवश्यक संस्कृती आहे. त्या यज्ञातून प्रत्यक्ष भगवान प्रगट होऊन प्रजेला उपदेश देतात असा अध्याय आहे. राजाचं कर्तव्य याप्रमाणे प्रजेलाही उपदेश घडवणारे यज्ञ केले, देवता प्रगट केल्या. स्वतःला अनुशासित ठेवण्याकरता त्याच यज्ञामध्ये सनकादिक प्रगट झालेले आहेत. सनकादिकांनी राजा पृथूला उपदेश दिला आणि राजा पृथूनं तो ऐकला. आजकाल रजोगुणी लोकांना, सत्ताधीश राजकारणी लोकांना भाषण करायचीच माहिती आहे, कोणाचंही ऐकून घ्यायची सवय नाही. प्रजाहात येणा कामांचा आदर्श असणाऱ्या पृथूनं उपदेश दिलाही आणि उपदेश ऐकलाही, हे लक्षात घ्या. याची गरज आहे. घसरलेला पाय सावरण्याकरता याची गरज आहे. अशा पद्धतीचे अध्याय या 11 अध्यायामध्ये येतात. आणि हे
कामाचा हटाव मिटाव दोन्ही मोहिमेच्या माध्यमातून प्रजहात यदा कामान यापर्यंत पोहोचून शेवट या राजाचा असा दिलाय की याने राज्य त्याग करून शेवटी तपश्चर्या करून आपल्या जीवनाची परमगती प्राप्त केली. म्हणजे स्थितप्रज्ञतेला पोहोचण्याकरता चतुर्विध पुरुषार्थाच्या दृष्टीनं मोक्ष पुरुषार्थाचं ध्येय ठेवून अर्थकामामध्ये धर्माचं अधिष्ठान ठेवून त्यांनी कामाला आधीन ठेवलं. अशी कामपुरुषार्थाची आदर्श सांगणारी 11 अध्यायाची कथा येते आणि यानंतर 8 अध्यायाची कथा येते, ती मोक्ष पुरुषार्थाची आहे. या मोक्ष पुरुषार्थामध्ये काही सांकेतिक उपाख्यान आहे. हे उपाख्यान हे महाराज कर्तव्य कर्म करून ज्याच्या वासना क्षीण झाल्यात, मल विक्षेप दोष ज्याचे नाहीशे झालेले आहेत, केवळ आवरण दोष ज्याचा शिल्लक आहे आणि त्या आवरण दोषामुळं जो स्वतःच्या स्वरूपाला पूर्ण जाणत नाही अशी अवस्था आहे, अशा व्यक्ती करता उपाख्यानाच्या माध्यमातून देवर्षी नारदांनी प्राचीनवर्षी राजाला हा उपदेश केलेला आहे. आणि या उपदेशामध्ये एक छोटीशी उपकथा सांगितली आहे. त्या कथेचा सार स्वरूपानुसंधानाकडे नेणार आहे. पुरंजन नावाचा एक राजा अविज्ञात सख्याबरोबर हिंडता हिंडता एका बागेमधल्या एका स्त्रीवर आकृष्ट होतो. त्या मित्राला सोडून तो तिच्याकडे जातो. तिच्याबरोबर तो खूप राज्य करतो आणि राज्य करून मोहित अवस्थेमध्ये काळ घालवत असताना त्याच्यावर काळाची झडप पडते. वासना पूर्त न झाल्यामुळं त्या स्त्रीमध्ये त्याचं मन राहतं. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे या नियमाप्रमाणे तो पुढच्या जन्मी पुन्हा स्त्री होतो, एका राजाची राणी होतो. आयुष्य वासनेत काढलं पण वासना कधीही पूर्तीनं पूर्त होत नाहीत. उलट त्या वाढत जातात. अग्नीतली आहुती जशी अग्नीला भडकवीत जाते त्याप्रमाणे वासना पूर्ती त्यागानं होते, वासना पूर्ती पूर्तीनं होत नाही. इथं हटाव प्रकरण, इथं मिटाव चालत नाही. मिटून न मिटणार हे प्रकरण आहे, वासना प्रकरण. हे लक्षात. याला विवेकानं हटावण्यामध्येच योग्यता आहे. मिटवायचा प्रयत्न करून मिटणारी गोष्ट नाही. आणि त्याची मिटली नाही, शेवटी दुसऱ्याही आयुष्य पूर्ण झालं, तिचा पती वारतो, विधवा होते. स्मशानात आल्यानंतर पूर्वी गाठ पडलेला अविज्ञात सखा भेटतो आणि त्याच्या मूळ स्वरूपाची त्याला ओळख करून देतो. अरे काय रडतोस, याचा तुला काही संबंध नाही, तू मूळ माझा मित्र होतास, कोण होतास, काय होतास, कसा तिकडे गेला वाहवत, हे सगळं स्वरूप ज्ञान करून देतो. तसं सद्गुरु जीवाला तो ईश्वर अंश जीव अविनाशी चेतन अमल सहज सुखराशी या स्वरूपाची आठवण सद्गुरु करून देतात. आणि ही आठवण केवळ आठवणच भ्रम घालवून स्वतःला जीवनमुक्ततेचा अनुभव द्यायला समर्थ आहे. तुम्ही मुक्तच आहात, फक्त मुक्त होता परी बळी झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे, हा जो भ्रम झालेला आहे त्या भ्रमामुळे परत सापडल्याचा व्यवहार सद्गुरु करतात. सुताराच्या कानाची पेन्सिल कानाला ठेवलेली हरवली या भ्रमामध्ये इकडं तिकडं शोधत असतो. दुसरा गृहस्थ आल्यानंतर त्याची ती पेन्सिल तुझ्याजवळच याची आठवण करून देतो. त्यावेळेला त्याला पेन्सिल सापडल्याचा आनंद होत असतो. पेन्सिल हरवलेलीच नसते, पण तरी सापडल्याचा आनंद होतो. तर सापडवल्याचा व्यवहार सद्गुरूला करावा लागतो. तस हा आत्मा नित्य परमात्म्याचा अंश आहे, अविनाशी आहे, चेतन आम्हाला सहज सुखराशी आहे. असं असताना सुद्धा अविद्या विशिष्ट चैतन्य जीवा, या अविद्येच्या आवरणामुळं त्याला जो भ्रम झालेला आहे तो भ्रम सद्गुरू काढतात. आणि तो सद्गुरूंनी भ्रम काढल्याबरोबर त्याला मुक्त झाल्याचा आनंद होतो. तर मोक्ष पुरुषार्थामध्ये शेवटी परीक्षितीला सुद्धा शुकदेवानी हेच सांगितलंय, अरे घटाकाशाचं आवरण संपलं की घटाकाशच महाकाश होत असतं. आवरणामुळे घटाकाश उपाधी आहे. तेव्हा घटाचं आवरण फिटल्याने तत्वतः काही फरक पडत नाही. तुझा देह जरी तक्षकानं डसून समाप्त केला तरी तुझ्या चैतन्याच्या दृष्टीनं त्याच्यात काहीही फरक पडत नाही. अशा प्रकारचा बोध
12व्या स्कंदातल्या 5व्या अध्यायामध्ये शुकदेवजी महाराजांनी केलेला शोध. तर मोक्ष पुरुषार्थाच्या दृष्टीनं हे प्रकरण या कथेच्या माध्यमातून 8 अध्यायामध्ये आलेलं आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला कथा आणि मग त्याचा सार अशा 2 पद्धतीनं याचा विस्तार आलेला आहे. तर अविज्ञात सखेच्यामुळं अनंत उपकार अविज्ञात सखेचे आपल्यावर आहे. महाराज, आपण झोपतो आपल्या इच्छेनं, उठतो त्याच्या कृपेनं, खातो आपल्या इच्छेनं, पण पचतो त्याच्या कृपेनं. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम्. या अविज्ञात सख्याची कृपा थोडीशी लक्षात ठेवा. हे मोक्ष प्रकरणाचं विभाग 8 अध्यायाचा चतुर्थ स्कंदाच्या शेवटच्या विभागात येतो. तर जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ध्येय मोक्ष मिळवण्याचं ठेवा. या चतुर्विध पुरुषार्थ पद्धतीनं मुक्त होण्याची प्रणाली या चतुर्थ स्कंदामध्ये दिली आहे. यानंतर मुक्तीनंतरही काही जीवन असू शकतं का याचा विचार पंचम स्कंदात झालेला आहे. मरणाच्या वेळेपर्यंत तशी अवस्था प्राप्त करणं, ही मरणोत्तर मुक्ती जी आहे ही वेगळी. पण मरणपूर्व काळातच स्वानुसंधान जे आहे, अनुसंधान, स्वतःच्या स्वरूपानुसंधान पूर्ण करून जिथे जी मुक्तीचा अनुभव घेणं, ही जी जीवनमुक्त अवस्था आहे, या जीवनमुक्त अवस्थेत उरलेलं जे जीवन आहे त्याला परमहंस जीवन म्हणतात. या परमहंसाचा उल्लेख पंचम स्कंदामध्ये येतो. तर ही पंचम स्कंदाची जी कथा आहे त्याचा उपक्रम करण्यापूर्वी आपल्या रोजच्या क्रमाने 2 मिनिटं संकीर्तन करूया आणि नंतर ही परमहंस कथा पाहून आपण कथा करू. राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे राधे गोविंद गोविंद गोपाल राधे गोविंद राधे जय राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 जय राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे राधे. आपण गोपाल राधे मागा म्हणायचं. गोविंद राधे गोविंद राधे गोविंद राधे गोविंद राधे बोलो गोविंद राधे गोविंद राधे गोविंद राधे गोविंद राधे गोविंद राधे गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 जय राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 जय राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे कृष्ण कन्हैया राधे पंचम स्कंदाचे 2 विभाग आहेत, ज्ञानी परमहंस आणि भागवत परमहंस. पहिल्या 7 अध्यायामध्ये ज्ञानी परमहंसाची कथा आहे. ज्ञानी परमहंसाच्या कथेमध्ये ऋषभदेव चरित्र आहे आणि भागवत परमहंस चरित्रामध्ये जडभरत चरित्र आहे.
परमहंस स्थिती दोन्ही मार्गाने कमवता येते, ज्ञान मार्गाने आणि भक्ती मार्गाने. ज्ञान मार्गाने जी परमहंस स्थिती कमवली जाते त्याला ज्ञानी परमहंस म्हणतात. भक्ती मार्गाने जी कमवली जाते त्याला भागवत परमहंस म्हणतात. पंचम स्कंदामध्ये दोन्ही संकेत केलेले. पण परमहंस शब्दाचा अर्थ हंस जसा दूध आणि पाणी एकत्र त्याच्या समोर ठेवलं तरी सुद्धा बरोबर दूध खेचून घेतून पाणी बाजूला ठेवतो, तसं मायांश प्रकृती आणि चेतनांश आत्मा या दोघांचा संगम या देहामध्ये आहे. या संगमयुक्त देहाच्या स्थितीमध्ये आत्मानुसंधान स्थिर करून प्रकृती संबंध विच्छेद करण्यामध्ये जो सफल झाला तो परमहंस आहे. दुधातून पाणी बाजूला करणारा हंस आहे आणि जडातून चेतनाला बाजूला करणारा परमहंस आहे. परमहंस ही स्थिती आहे, अति उत्कृष्ट स्थिती आहे. ही परमहंस स्थिती काही जीवांना मरणकाली प्राप्त होते आणि काही जीवांना मरणपूर्व अवस्थेत ही प्राप्त होते. मरणपूर्व अवस्थेत प्राप्त झाल्यानंतर उरलेलं राहिलेलं जे जीवन आहे त्यालाच जीवनमुक्त स्थिती असं म्हणतात. तर ही जी जीवनमुक्त स्थिती आहे, मला सर्वसाधारण माणसाकरता जसा हा हंसाचा दृष्टांत मी सांगतो तसा दुसरा एक मजेशीर दृष्टांत मी सांगत असतो. स्वयंपाक करण्यामध्ये हल्ली गॅसचा उपयोग केला जातो. तर या गॅसचा उपयोग जेव्हा केला जातो तर दोन गोष्टी आहेत. एक आहे स्वयंपाक करण्याचं साधन आणि एक आहे स्वयंपाक करण्याची इच्छा. स्वयंपाक करण्याची इच्छा असली की गॅसची उपलब्धी करावी लागते. मग या दोन्ही एका वेळेला संपत नाही. कधी कधी नेमका चालू स्वयंपाकात गॅस संपतो, मग भोजन पूर्तीची इच्छेकरता परत आणावा लागतो. मग हा क्रम चालूच राहतो. कधी भोजनाची इच्छा संपते तर गॅस शिल्लक असतो, कधी गॅस संपतो तर भोजनाची इच्छा शिल्लक असते. हे दोन्ही एका वेळेला क्वचित वेळेला संपतं. नेमकं स्वयंपाक संपायची वेळ आणि गॅस संपायची वेळ एकच आली तर पुन्हा आणण्याचा खटाटोप करावा लागत नाही. पण एकच वेळ जर झाली नाही तर आणण्याचा खटाटोप केल्याशिवाय इलाज नाही. तसं जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, मरताना वासना शिल्लक राहिली की पुन्हा जन्म घ्यावा लागतो. तर जन्माचे श्वासोश्वास ही गॅसची टाकी आहे आणि जगण्याची इच्छा ही स्वयंपाकाची इच्छा आहे. लक्षात घ्या. मग यातलं काही ना काही आधी संपतं. कधी कधी आपल्याला दिलेला श्वासचा स्टॉक संपला की माणूस मरतो, पण मरता मरता कोणती तरी वासना शिल्लक राहते, मग जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. स्वयंपाकाची इच्छा शिल्लक राहिल्यामुळे तो गॅस सिलेंडर परत आणावा लागतो, पुन्हा दुसरा जन्म. लक्षात घ्या. तर असं हे रुटीन आहे आपल्या याचं. म्हणून पुनरपी जननम पुनरपी मरणम हे चालू आहे आपल्या जीवनामध्ये. आणि याला संपवता येतं. महाराज सगळ्यात पहिलं काय संपवावं? गॅस संपला नाही तर बिघडत नाही, इच्छा संपली नाही तर बिघडत. लक्षात घ्या. तर भोजनाची इच्छा संपवणं जास्त गरजेचं आहे. आणि ज्याच्या जीवनात इच्छा संपली पण गॅस शिल्लक राहिला ही जीवनमुक्त अवस्था आहे. तसं जीवनाचे श्वास प्रारब्धानुसार शिल्लक आहे, परंतु प्रजहात यदा कामान अशी अवस्था ज्याची झाली आहे त्याच्या पुढच्या जीवनात ते जे जिवंतपणा त्याचा जो असतो तो जिवंतपणा म्हणजेच परमहंस स्थिती. जगण्याची इच्छा समाप्त झालेली आहे पण जगणं चाललंय मागचा स्टॉक शिल्लक असल्यामुळं. तसं प्रारब्धानुसार आयुष्य शिल्लक असल्यामुळं त्याचं शरीर जे आहे ते जिवंत या स्वरूपामध्ये अनुभवत आहे, परंतु जिवंत राहावं ही इच्छा समाप्त झाली. असं जे व्यक्तिमत्व आहे त्याचं जे उरलेलं जीवन आहे त्या जीवनाचं नाव आहे जीवनमुक्त अवस्था.
त्याला म्हणायचं परमहंस स्थिती. तर या प्रकारची परमहंस स्थिती या दोन प्रकाराने मिळवता येते. या 5व्या स्कंदामध्ये त्याचा विचार केलेला आहे. म्हणून आत्ता शिकवून चालणार नाही असं जमत नाही, कारण विद्यार्थी बदललेले असतात. काही तुमच्यातल्या काही लोकांनी उदाहरण ऐकलंय, पण काही लोकांकरता अजून एक सुंदर प्रत्यक्ष उदाहरण महाराज सांगतात. त्याप्रमाणे महाराज परमहंस स्थिती करता उदाहरण सांगतात. बद्धावस्था म्हणजे ओला नारळ आणि जीवनमुक्त अवस्था म्हणजे वाळलेला. त्यामध्ये आतून अलिप्तता निर्माण झालेली असते. कवटीपासून खोबऱ्याने स्वतःला सोडवलेलं असतं. आत ती कवटी अखंड असते, अशी त्याची स्थिती असते. आत गोटा जो आहे तो स्वतःच्या स्वरूपामध्ये अखंड असतो. आणि जर असा गोटा तयार झालेला असला तर वरच्या कवटीला मार लागला तरी आतल्या गोट्यावर काही परिणाम होत नाही. तसं जर स्वरूपानुसंधानाच्या दृष्टीनं जर अनुसंधान पक्क झालेलं असलं, हा देह म्हणजे वरच्या कवटी सारखा आहे. हा तुटला काय आणि फुटला काय काही फरक पडत नाही. परमहंसा करता कवटी फुटली तरी आतलं खोबऱ्याचा अखंडत्व शिल्लक राहत. मग कवटीला कधी सोडतं? जोपर्यंत या कवटीच्या आत खोबऱ्याला चिकटून धरण्याची ताकद कशामुळे आहे? तर पाण्यामुळं. पाणी आत आहे तोपर्यंत खोबरं कवटीला चिकटलेलं असतं. मग आपल्या जीवनामध्ये विषयासक्ती रूपी पाणी जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत हे कवटीला चिकटणं आपलं शिल्लकच आहे. लक्षात घ्या. ज्या वेळेला विषयासक्ती रूपी पाणी समाप्त होईल त्यावेळेला ह्या देहाध्यास संपेल. आणि देहाध्यास ज्या वेळेला पूर्ण समाप्त होतो त्यावेळेला मात्र हा देह जिवंत राहिला काय आणि मेला काय याच्यामुळं काहीही फरक पडत नाही. आणि हे पाणी आटवण्याकरताच या सगळ्या साधना आहेत. या जेवढ्या साधना आपल्याला करायच्यात ना, या साधनेनं मुख्य काय होत असेल तर हे आसक्तीरूपी पाणी आटतं. आणि आसक्तीरूपी पाणी आटल्याबरोबर कवटी आपोआप नारळाच्या खोबरं आपोआप नारळाच्या कवटीला सोडतं. तसं आसक्तीरूपी पाणी संपलं की परमहंस अवस्था, जीवनमुक्त अवस्थेचा अनुभव बिलकुल सहजासहजी येऊ शकतो. असं हे उपक्रमात थोडस चिंतन सांगितलं. आता थोड्या वेळामध्ये ही कथा पूर्ण करायची 5व्या स्कंदाची. 5व्या स्कंदामध्ये 2 आदर्श दाखवणाऱ्या या ज्या 2 कथा आहेत, एक ऋषभदेव चरित्र आणि एक जड भरत चरित्र, भरत चरित्र. पहिल्या 7 अध्यायामध्ये ऋषभदेव हा अवतार मानलेला आहे भगवंताचा. अवधूत वृत्ती ग्रहण करून परमहंस स्थितीचा आदर्श निर्माण करण्याकरताच हा अवतार आहे. महाराज यांनी अवधूत वृत्ती ग्रहण करून शेवट पदार्थाभाविनी स्थितीमध्ये जाऊन हिंडायला लागले. याच्या सप्तभूमिका आहेत. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थाभाविनी, तुर्यगा या ज्या भूमिका आहेत, या भूमिकेमध्ये पदार्थाभाविनी 6वी भूमिका आहे आणि त्याच्या पुढे तुर्य अवस्था आहे. अर्थात या बाबतीत तुम्ही माझ्यापेक्षा जास्त शिकलेले आहात. याचं कारण मी एकाही शाळेमध्ये प्रक्रियाबद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास न केलेला ग्रहस्थ आहे. तुम्ही याचा खूप तपशीलवार अभ्यास तुमच्या शाळेच्या संस्थेच्या पोर्शन मध्ये अनुभवता. त्यामुळे या भूमिका, त्याची प्रत्येकाची व्याख्या हे सगळं तुम्हाला माहिती आहे. तर पदार्थाभाविनी 6वी अवस्था आहे. महाराज जेव्हा सिंहावलोकन मी करून पाहिलं त्यावेळेला या व्याख्यांमध्ये माझं मन कमी रमलं. कारण स्वतःशी प्रामाणिकपणे निरीक्षण करून पाहिल्यानंतर असं लक्षात येतं
की शुभेच्छा आणि सुविचारणा सुद्धा आपल्यात उतरलेली नाही आणि आपण तुर्येचा अभ्यास करून स्वतःला दीक्षित नाव तुर्यानंद ठेवून काही तुर्य अवस्था येत नसते. तेव्हा तुर्यानंद नाव ठेवल्याने तुर्य अवस्थेत मनुष्य जात नाही. साधी शुभेच्छाही नाही. मला तोंडात बोट घालून पाहतोच राहावं इतकी विद्वत्ता प्रधान व्यक्तिमत्व मी आळंदीमध्ये पाहिलेले भाषण ऐकताना. पण आसनावरून खाली उतरल्यानंतर रागद्वेषाच्या जेव्हा लहरी पाहण्यात आल्या त्यावेळेला मन तिथून हटलं. मी या बाबतीत हे सांगत असतो की नुसती माहिती वेगळं आणि स्थिती वेगळी. आजकाल आम्ही या सगळ्या तत्वज्ञानाच्या माहितीच्या मागे लागलेलो आहोत. बरं, हरकत नाही माहिती घ्यायला सुद्धा, पण त्याच्या पुढचा एक दुष्परिणाम आपल्यात झालेला आहे. आपण माहितीला स्थिती समजायला लागलो. इथून पुढे भ्रम आहे सगळा, घोटाळा इथे आहे. माहितीच्या आधारावरच आपण त्या स्थितीत गेलो अशा रुबाबात वावरायला लागतो आणि त्यामुळं आपणच आपल्या कल्याणावर धोंडा पाडून घेतो, आपणच आपलं नुकसान करून घेतो. हे लक्षात ठेवा. माहिती हा भाग वेगळा आहे आणि स्थिती हा भाग वेगळा आहे. मी तुमच्या माहितीच्या जिज्ञासेला आळा घालत नाही, पण त्यात एक पुष्टी जोडू इच्छितो की माहिती करत असताना सतत ही जाणीव ठेवा, माहिती आणि स्थिती वेगळी आहे आणि जीवनाचं कल्याण स्थितीपर्यंत पोहोचण्यामध्ये आहे, नुसत्या माहितीत नाही. एवढं फक्त त्याच्या शेजारी सतत अंकित ठेवा. तुमच्या माहिती घेण्याच्या वेगाला मी आळा घालायला तयार नाही. जरूर माहिती घ्या, परंतु ही पुष्टी सतत सोडून ठेवा. त्याच्यामध्ये रमू नका, माहितीमध्ये भ्रम करून घेऊ नका. इथं माहितीची व्यवस्था आहे, स्थितीची नाही. आणि स्थिती कोर्स न जाऊन प्राप्त होत नाही, संताशी शरणागत होऊन प्राप्त होत असते. हे लक्षात घ्या. आणि म्हणून जीवनात कल्याण करायचं असेल तर अभ्यासानंतर अवश्य कोण्या ना कोण्या संतांच्या चरणावर लीन व्हा, संतांची सेवा करा, तर तुमच्या कल्याणाचा रस्ता खुलणार आहे. तेव्हा एक ध्येयाची ही पुस्ती सगळी लक्षात ठेवा. जाता जाता तुमच्या अभ्यासाचं जरूर कौतुक आहे. कलियुगाच्या विरुद्ध काळामध्ये हे अभ्यास करायला कोणी तयार नाही. ज्यांना ही बुद्धी होती, ज्यांचा हा अभ्यास होतोय, ते जगाच्या सापेक्षात वंदनीय आहे, स्तुत्य आहे. म्हणून तुम्ही याबद्दलचा जो काही अभ्यास करत आहात ते सुद्धा तुमचं थोडंसं भाग्य आहे. आणि मुळात हे भाग्य आहे म्हणून हे तरी वास्तववादी मुद्दा ऐकायचा योग येतो. तुम्ही जर कालेश कुमार असतात हे ऐकायचाही तरी प्रश्न आला नसता. बरोबर का होईना, पण अभ्यासाच्या जिज्ञासेमुळे वास्तववादी मुद्दाही त्याच्यातूनच तुम्हाला कधीतरी मिळण्याचा योग येतो. त्यामुळे तुमच्या या अभ्यासाबद्दल उपेक्षा उपहास माझ्या मनात नाही, कौतुक आहे जरूर. फक्त जाता जाता ही पुष्टी लक्षात ठेवा. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. हित काय याची जाणीव ठेवा आणि या माहिती बरोबर स्थितीची आठवण ठेवा. स्थितीचं ध्येय निर्माण करा, या तुमचं कल्याण आहे. तर परमहंस स्थितीच्या दृष्टिकोनातून हा विचार मी सांगत होतो. तर परमहंस स्थितीची व्याख्या आपल्या सगळ्याला माहिती आहे. या निमित्तानं मी थोडं स्थितीत जाण्याच्या दृष्टीनं संकेत केला. याची ध्येय निर्माण करा. ऋषभदेवाने हा आदर्श दाखवला. राज्य चालू असताना राज्याचा त्याग केला. अवधूत वृत्तीचं ग्रहण करत असताना पदार्थाभावीनी स्थितीत पोहोचले. देश असावा भावळांतरी असाव्या नाना काळा. अंगावर राजवेश कधी निघून गेला पत्ता लागला नाही, कधी चिंध्या, कधी त्याचाही पत्ता नाही. साधुशाहीमध्ये परिस्थितीबद्दल आग्रह नका ठेवू. आग्रहामुळं महाराज आपण अडकून जातो. विद्यार्थी दशेमध्ये अनेक ठिकाणी जाण्याचा संबंध येतो. आमकं पाहिजेत हा आग्रह तुम्हाला विषयासक्त ठेवेल. साधुशाही जीवनात म्हण आहे, कभी घनम घना, कभी मुठभर चना, कभी वो भी मना.
तेव्हा असं जीवन जगायला शिका. आग्रहपूर्वक जीवन तुमचं नुकसान करेल. आम्ही तुमच्याकडे यायला तयार आहे, पण रोज आम्हाला एक सनलाईट वडी पाहिजेच. कपडे स्वच्छ ठेवायला मिळेल त्यावेळेला स्वच्छही ठेवा. अस्वच्छ राहावं असं माझं बिलकुल मत नाही, चुकीचा गैरसमज करू नका. पण त्याच्या करता लोकांच्या मनाला त्रास देऊन, उद्वेग करून, आग्रह करून, रागावून त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करू नका. महाराज, अशी अवस्था होता कामा नये. आज लोक तुम्हाला आदरानं बोलवतात. काही गावाच्या प्रतिक्रिया आम्हाला अशा ऐकायला मिळतात की यांची बडजाव ठेवता ठेवता आमचं गाव या निर्णयावर आलंय की यांना कधी बोलवू नये. अशी आपली बदनामी होते, ही थोडीशी नोंद ठेवा. तेव्हा आपण साधक आहोत ही जाणीव ठेवून आपण वागलं पाहिजे. परमांस स्थितीमध्ये जाण्यापूर्वी या ऋषभदेवानं आपल्या जीवनाला असा मोड दिला. मला काय पूर्वीचा अध्यात्माचे संस्कार होते. राजे लोक राजवैभवातून शेवटी या सर्वस्वाचा त्याग करून वनामध्ये जाऊन वानप्रस्थी होऊन तपश्चर्या करायचे, कल्याणाची जाणीव ठेवायचे. त्यांना तर किती वैभव होता आपल्या सापेक्ष, त्या सर्वाचा त्याग करायचा. ऋषभदेवानी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला आणि आत्मचिंतनामध्ये पुढे तो त्याग होत राहिला, झाला, सहज स्थिती झाली. पहिल्यांदा केला आणि नंतर झाला. लक्षात घ्या. पुढे तो इतका त्याग झाला की पदार्थाचं सेवन सुद्धा स्वइच्छेनं होईना, कोणी घातलं तर जेवायचं, इतका अलिप्तता. त्याच्या पुढे पदार्थाभाविनी स्थितीमध्ये शीत उष्ण याच्या संवेदना संपल्या, याला पदार्थाभाविनी म्हणतात. मी पदार्थाभाविनी स्थितीतले महात्मे माझ्या डोळ्यांनी मला पाहण्याचा योग मिळाला. मी अशी माणसं पाहिले की ज्यांना खरोखर शीत उष्णाचा सुद्धा, स्पर्शाचा सुद्धा जाणीव नव्हती. मी काशीचं एक उदाहरण सांगतो. पोस्टासमोर एक नंग धडंग महात्मा राहायचे. मी त्यांच्याजवळ 2-2, 3-3 तास बसलो, पाहिलं, निरीक्षण केलं. काही कशाशी नव्हतं. अगदी सिटी पोस्ट मोठ्या गर्दीमध्ये चेहरा खूप प्रसन्न, कशाचाही आग्रह नाही, वागण्याचा विधी निषेध नाही, पण स्वतः देहावर नसायचे. कोणी चहा तोंडाजवळ धरला, एखादा घोट घेतला काय, करीत नाही घेतला काय. एक दिवस मी माझ्या हाताने त्यांच्या हाताला जळू लागणारी, एका माणसाने त्यांच्या बोटामध्ये सिगरेट दिली. सिगरेट दिल्यानंतर त्याने स्वतःहून त्याचा हात तोंडाजवळ नेला. ती सिगरेट ओढायच्या ऐवजी ते बाहेर फुंकत होते आणि ती काही सतत हरवत नाही. तो निघून गेला, तो हात तसाच, आणि त्या हातामध्ये ती सिगरेट आहे तशीच. मी पाहत राहिलो. शेवटच्या एका क्षणाला मी पाहू शकलो नाही. त्यांच्या बोटाला त्या सिगरेटीनं काळा डाग पाडला, जळायला लागलं कातड. तिकडे लक्ष नाही. शेवटी मला ते पाहवलं नाही. मी त्यांचे दोन्ही बोट बाजूला करून त्यांच्या बोटातून ती सिगरेट काढून घेतली. म्हणजे शीत उष्णाचा वास्तविक संवेदनापासूनही अलिप्तता, अशी पदार्थाभाविनी स्थितीमधले महात्मे मला पाहण्यात येऊ लागले. तेव्हा पदार्थाभाविनी ही उच्च भूमिकेतली आहे. ऋषभदेव त्या भूमिकेत पोहोचले आणि त्या भूमिकेत असताना जंगलामध्ये चालत निघाले आणि त्या जंगलाला वणवा लागलेला होता आणि वणव्याच्या उष्णतेचा यांना कळलंच नाही. ते चालतच राहिले आणि त्या अग्नीच्या मध्ये ते चालतच गेले, तसेच आपल्या ब्राह्मी स्थितीत. आणि त्या स्थितीत चालत गेल्यावर त्या वणव्यानी यांच्या देहाला समाप्त केलं. असा त्याचा शेवट झाला.
देहाला समाप्त केल्यामुळे यांच्या पूर्ण अवस्थेत काही फरक पडला नाही. देह जवळ आवरण म्हणून होता तेव्हाही स्थितीत काही फरक पडला नाही, आणि तो देह त्या अग्नीनं जाळून खाऊन टाकला तरी यांच्यात काही फरक पडला नाही. तर या जीवनमुक्त अवस्थेमध्ये त्यांचा शेवट झालेला आहे. यांचाच मुलगा, या ऋषभदेवाला 100 मुलं होते. पहिले 9 मुलं योगेश्वर झाले. एकादश स्कंदामध्ये जो जनकाबरोबर संवाद झालेला आहे, कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन, ही यादी ज्या नवयोगेश्वरांची येते ते या ऋषभदेवांचे पहिले 9 मुलं. उरलेल्या 91 मुलांपैकी सर्वात मोठा मुलगा भरत, हे 9 मुलं प्रपंच केला नाही, ते बाहेर योगेश्वर म्हणून बाहेर हिंडले. हा 91 मुलातला सर्वात मोठा मुलगा भरत हा गादीवर बसला, आणि हा गादीवर बसल्यावर यांनी विधिवत राज्य केलं, परंतु वडिलांनी योग्य वेळेत राज्य सोडलं होतं याची जाणीव ठेवली. संस्कार भक्तीचे होते. वानप्रस्थी झाला, राज्याचा त्याग केला, गंडकी नदीच्या किनाऱ्यावर तपश्चर्येला आला. गंडकी नदीच्या किनाऱ्यावर तपश्चर्येला आल्यानंतर विधिवत स्नान, संध्या, जप, जाप्य यामध्ये त्याचा वेळ जाऊ लागला. भक्तीमध्ये मन तन्मय झालं. या तन्मय अवस्थेमध्ये एका छोट्या निमित्ताने एक प्रतिबंध निर्माण केला, म्हणून साधकांनी सतत सावधान व्हायला पाहिजे. मी काल परवा सांगितलं होतं, सावधानी हीच साधना आहे. म्हणजे रामसुताजीने जे अनेक स्टिकर काढलेले आहेत चांगल्या चांगल्या वाक्यांचे, त्यामध्ये ही एक स्टिकर आहे, सावधानी हीच साधना आहे. अनेक माध्यमातून हे संस्कार करण्याचं काम आहे. ते गीता प्रेसचाच माझा हा चिमटा आहे, त्याच्यावर सुद्धा हे लिहिलेले सावधानी ही साधना आहे. तेव्हा सतत सावधान करणारा, हे संस्कार करणारा एक हे भरत सावधान होते. थोडीशी अदक्षता, एक जन्माचा फेर पडला. आता भरताचं चरित्र आपल्या दृष्टीनं लक्ष घेण्याजोग आहे. आपल्या हातून सुद्धा कधीतरी थोडीशी असावधानी होते, आणि त्यामुळं त्या भरताला तरी एकच जन्माचा फेर पडला, आपल्याला किती जन्माचा पडतो कोणास ठाऊक. त्या भरत तपश्चर्या करता करता गंडकीच्या किनारी स्नानाला आला, आणि स्नान करून संध्या करत असताना एका दया प्रसंगानं त्यांना गारडा घातला. म्हणून ते तुकोबरायांनी एका प्रसंगात असं म्हटलं, शांती क्षमा दया हेही नको पंढरी राया. आणि हे सुद्धा कधी कधी गारडा घालतात. एक हरिण पाणी प्यायला आलं होतं, ते सदर्भा होतं. सिंहाचा आवाज आला, ते घाबरलं. गंडकीच्या पलीकडे एक पटून उडी मारायला गेलं. उडी मारता मारता त्याचा गर्भ गळाला, आणि गर्भ गळाल्यानंतर तो गर्भ वाहू लागला. ते बेहोश पडलं. पडता पडता या मनाचं कोणी त्राता आहे का नाही चिंता त्याला निर्माण झाली. तेवढ्यामध्ये हे संध्या करणारे खाली भरत, त्यांना दया आली, ह्या पाडसाला वाचवावं. पुष्कळ चांगलं हेतू, पुष्कळ चांगला. वाचवलं. त्या हरणीनं असा प्राण सोडला की आता इथून पुढे तुम्ही त्याचे आई बाप आहात अशा मायावी दृष्टीने त्यांच्याकडे पाहिलं, प्राण सोडला. आता याची आई वाचली असती तर आई बरोबर याला सोडता आलं असतं. ती आई मेल्यामुळे जबाबदारी याच्यावर वाटली, आणि त्या हरणाला घेऊन ते आपल्या कुटीवर आले, आणि त्या हरणाने हलके हलके मोहाचा गराडा घातला. मला असे कितीतरी प्रलोभन प्रारंभिक विरक्तीच्या तयारीने निघालेल्या साधकांच्या जीवनामध्ये येत असतात. रामायणामध्ये आम्ही हनुमंतांचा प्रवास सांगत असताना 2 प्रलोभन सांगत असतो. सुमेरू रस्त्यात आडवा आला, आणि सुरसा आडवी आली, आणि सिंहिका आडवी आली. सीता शोधाला निघालेल्या, शांती शोधाला निघालेल्या साधका करता ही आडवी येतात मंडळी.
माया पैशाच्या रूपाने आडवी येते. महाराज हल्ली अर्थव्यवस्था एवढी वाढली आहे आणि दान हा पाय शिल्लक असल्यामुळं कधी कधी अपेक्षेपेक्षाही जास्त पैसा हातात येतो आणि नेमका तो विषय भोगाकडे साधकाला फसवल्याशिवाय राहतो. पूर्वी संस्था चालवणाऱ्यांनाही पैसा मिळणं अवघड होतं. आता ज्याच्या पाठीमागं काहीही उपाधी नाही त्याला सुद्धा भरपूर पैसा उपलब्ध होतो. तेव्हा सुमेरू पर्वत ही प्रलोभन आहे, लक्षात घ्या. हनुमान म्हणाले होते, राम कार्याशिवाय हे सुमेरू तुझ्यावर मला थांबायला वेळ नाही, पैशात अडकू नका. हनुमान त्यांनी सांगितलं होतं. सुमेरूला नुसता स्पर्श करून निघाले. पुढे सुरसा नावाची राक्षसीन भेटली. ही सुरसाही आपल्याला प्रतिबंध करत असते, लक्षात घ्या. सुरसा ही बिना हाडाची जिभली तोंडातल्या तोंडात फार चाळे करत असते, लक्षात घ्या. नको नको त्या मागण्या मागत असते. हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, कधी संपतच नाही. आणि परमार्थ करताना सुद्धा तिचं महत्व आम्ही सोडत नाही. 2 सप्ताहाची आमंत्रण जर एकत्र आली तर चौकशी करतो, व्यवस्था कोणीकडे चांगली आहे. तारीख घेताना ही सुरसामध्ये विचित्र आहे, लक्षात घ्या. ही सुरसा फार मोठा प्रतिबंध करते. तेव्हा यानंतर मोहाचं स्वरूप बदलतं. वेगवेगळ्या रूपानं हा मोह तुमच्यावर आक्रमण करतो. गृहस्थी जीवाना स्त्री रूपानं मोह, आणि या गृहस्थ जीवन ज्यांचं नाही त्यांना सुद्धा हा मोह गराडा घालतो. सत्यामध्ये कुठेतरी गावात जातात, त्यांची कला पाहून गावकरी खुश होतात. मग ते म्हणतात, तुम्ही आमच्या गावाला राहा ना, तुमची सगळी व्यवस्था आम्ही करतो. चिरंजीव पदात तर फार पुढची भाषा वापरली. ते गोड भाषेमध्ये याला बरोबर अडकवून टाकतात. रुद्रावयाला हा हरीचा अवतार. महाराज तुम्ही नाही राहिले तर आमच्या गावचं कल्याण कसं होणार? तुम्ही राहिलंच पाहिजे. तुमच्यामुळे आमच्या गावाला वळण लागलं. तर यालाच पुढं वळण आहे का नाही माहित नाही, परंतु हा मात्र त्यांना वळण लावायला थांबला. अशी अवस्था होत असते, लक्षात घ्या. वळण लागतं का याचं वळण बिघडतं कुणास ठाऊक. परंतु अशा अनंत प्रलोभन जीवाला त्रास देतात. हे सुरुवातीचं प्रलोभन. थोडा मोठा झाला तर मग आम्ही तुमच्याकरता मठ बांधून देतो. त्याच्याकरता 10-5 हजार रुपये वर्गण्या गोळा होतात. सुरुवातीला सगळे गोड गोड बोलतात. पुढं मात्र अवस्था कठीण होते. जे लोक त्याची स्तुती करतात तेच त्याची निंदा करायला लागतात. परंतु तोपर्यंत तो इतका मोहात अडकलेला असतो की तो त्याच्यापासून सावध होत नाही. चालायचं दुनियामध्ये तुका म्हणे जनदुतोंडी सावध, लोक ते सावक धरता धरवेना. काही लोक असं बोलायचे, काही लोक तसं बोलायचे. चालायचं तसं, आपण आपलं काम करायचं असतं. त्या मठाशी एवढा मोह झालेला असतो. शेवटी विरक्त असताना ज्या जपमाळा ओढत असतो त्या माळेचा उपयोग किती गाढव वाळू आले किती गाढव विटा आल्या याच्या करता केला जातो. विचित्र अवस्था होते. महाराज भरताच्या जीवनामध्ये दयेच्या रूपानं या आलेल्या मोहानं सुद्धा एक जन्म वाया घालवला. ते सांभाळायला आलेला हरिण कुठं बाहेर जाईल का, त्याला कोणी हिंस्र पशु खाईल का, म्हणून तिकडं लक्ष घालण्यामध्ये वेळ चाललाय. जप सुटला, परिणाम व्हायचा तो झाला. ते हरिण कळप सोडून गेलं, आपलं त्याचा आश्रम सोडून कळपात गेलं. आणि कळपातला जो ओरिजिनल काळवीट होता त्याला ईर्ष्या झाली. त्यांनी याच्या पोटात शिंग खुपसले, याला आडवं पाडलं. आजारी झाला, घरी आला नाही. भरताला चिंता लागली. त्यालाही भरताची आठवण झाली. सांभाळ करणारे दोघं एकमेकाची आठवण करतात. आणि
काळाचा घाला नेमका त्याच वेळेला पडला. तिकडं तो आजारी, इकडं हा आजारी पडला, सन्निपाताची अवस्था. आणि नेमकं मरणासन्न अवस्थेत ते हरिण खरडत 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 जवळ आलं. आणि ते मरता मरता माझं प्राणप्रिय हरिण आलेलं पाहिलं आणि त्या हरणामध्ये चित्त ठेवलं आणि याचा प्राण गेला. परिणामी हरिण व्हावं लागलं. पूर्वजन्माची सत्कर्माची पुण्याई जोडीला होती म्हणून हरणाच्या जन्मात सुद्धा थोडी आठवण राहिली. तो जन्म वाळलेलं गवत खाऊन घालवला, कळपात समाविष्ट झाला नाही. नंतर ब्राह्मण कुळात जन्म झाला. अति सावधानतेने राहू लागला. दुधाने तोंड पोळल्यामुळे ताकाने ताप फुंकून पिल्यासारखं आपलं ज्ञान प्रगट होऊ नये म्हणून सावध राहिला. त्या ब्राह्मण कुळात शरीर धष्टपुष्ट होतं. त्याला सगळे जडभरत म्हणायला लागले. आपलं ज्ञान प्रगट होऊ देना. कोणी सांगितले की मुंज करा म्हणजे सुधरेल. मुंज केली, त्यांनी गायत्री मंत्र स्वीकार केला, पण आपलं ज्ञान बाहेर प्रगट होऊ दिलं नाही. विचार केला की मी जर परत मोहात अडकलो तर पंचायत होईल, म्हणून ते मुद्दाम लपवलं होतं. आणि अशा अवस्थेमध्ये काही काळ गेल्यानंतर वडील वारल्यावर भाऊ सांभाळेनात. हा काही काम करायचा नाही, वेड्यासारखं हिंडायचा. केली तर कोणाची करायचा, घरचीच करायची असं नाही. कोणी बोजा उचल म्हणलं की उचलायचं की जायचं. घरच्यांना, स्वार्थयुक्त लोकांना अशा प्रकारचं वागणं सहन होणं कठीण. भाऊ याला सांभाळायला तयार होईना. एक दिवस म्हणजे तुझे वडील होते तोपर्यंत आम्ही तुला सांभाळला, आता आम्ही सांभाळणार नाही, चालता हो घरातून. हुसकून दिलं. हा आतून पूर्ण ज्ञानी असल्यामुळे याला विश्वास होता, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत देहाची व्यवस्था ईश्वर नियोजनामध्ये ठेवलेलीच आहे. काहीही चिंता न करता रस्ता फुटेल तिकडे निघाला. आतून आपल्या परमोच्च ज्ञानी स्थितीमध्ये तो रस्ता एका जंगलामध्ये गेला. तिथं त्याच्यावर एक प्रसंग गुजरला. त्या जंगलाचा भिल्ल राजा, त्यांनी त्याच्या एका देवीला नवस बोलला होता, मला पुत्र झाला तर तुला नरबळी देईल. त्याला पुत्र झाला होता. त्या देवीनं स्वप्नात सांगितलं, माझा नवस कधी फेडतोस. त्याने आपल्या नोकरांना पाठवला आणि एक मानव बळी द्यायकरता पकडून आणा म्हणून पाठवलं. ती माणसं शोधत असताना नेमकी या बाबाची गाठ पडली. पाहिला धष्टपुष्ट बरा आहे म्हणलं, याला पकडलं की आणलं. त्यांच्यावर काही परिणाम नाही. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, याप्रमाणे प्रारब्धाची गती देहाच्या बाबतीत प्रधान मानत होते. काहीही विचार करत नव्हते. राजापर्यंत नेलं, दाखवलं, अव्यंग बळी आहे, चांगला आहे. ठीक आहे, राजाने निश्चित केलं. आदल्या दिवशी त्याला भरपूर खाऊ पिऊ घातलं, त्याच्या इच्छा पूर्ण केल्या. दुसऱ्या दिवशी बळी देण्याकरता लागणारा लाल रंगाचा वेश घातला, लाल फुलांची माळा घातली. मला शास्त्रामध्ये प्रत्येकाला विधी आहे. कोणतं कर्म कधी कसं करावं हे सुद्धा समजलं पाहिजे. गणपतीला रक्तपुष्पही सुपूजितम चालतं आणि पूर्ण रक्तपुष्पाची माळा चालणार दुसरी गोष्ट म्हणजे बळी आहे. आम्हाला आता विधी निषेध काही राहिलाच नाही. कनेराच्या नाष्ट्रूच्या फुलाच्या माळा कीर्तनामध्ये आम्हाला आणून घालतात. त्यांना वाटलं बळीचा बकरा गेला तर आमचं काय फरक पडायचा. शास्त्रच माहिती नसतं. नुसत्या लाल फुलाची माळा घालू नये. तर अशा पद्धतीत त्याचा बळीला लायक असा वेश दिला गेला. मिरवणूक देवीच्या मंदिरापर्यंत आणली आणि मंदिरापर्यंत आणल्यानंतर त्यांनी मारेकरी शस्त्र उचलतात. आतापर्यंत देवीला सहन झालं, या परमांस व्यक्तीचा वध तिला सहन झाला नाही. मूर्ती कडकड कडकड वाजली, फुटली आणि त्याच्यातून साक्षात देवी प्रगट झाली. तिनं या मारेकऱ्यांचे शस्त्र हातात घेतले आणि मारेकऱ्यांना मारलं, राजाला मारलं, मस्तक उडवले पण मस्तक हातात खेळायला लागले. कृषदेव आपलं भरत जडभरत वंदन करतायत. ती म्हणते, वरमगृही, वर मागा. म्हणे मला काही मागायचं नाही. म्हणे मागा. काही नाही, मला द्यायचं असेल तर हे दे. यांनी अज्ञानाने मला मारलं होतं, त्यांना काही ज्ञान नव्हतं, त्यानं जिवंत कर. देवीनं ते कापलेली मस्तक ठेवले वर आणि सगळ्यांना जिवंत केलं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्या हातून अपराध झालाय. त्यांनी क्षमा मागितली, त्यांना सोडून दिलं. सोडून दिल्यानंतर ते जडभरत रस्ता फुटल तिकडे निघाले. तो रस्ता एका राजरस्त्याला मिळाला आणि पूर्व ऋणानुबंधानुसार जसं
हा भरत राजा हरणाची आठवण केल्यामुळं हरिण झाला होता, तसं हरिणाला सुद्धा या राजाची आठवण झाल्यामुळं पुढच्या जन्मात तो राजा झाला होता आणि त्याच राजाचं नाव होतं रघुगण. संत संगतीमुळं हरणाचा राजा झाला पटकन. आणि राजा झाल्यावर पूर्व संगतीचा परिणाम ब्रह्मज्ञानाची जिज्ञासा निर्माण झाली. त्याला त्या राजवैभवात समाधान वाटेना आणि ब्रह्मज्ञान मला मिळावं म्हणून तो ब्रह्मज्ञानाच्या शोधार्थ पालखीमध्ये बसून जंगलामध्ये ऋषीमुनी